हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सगळ्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे आणि पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम. इच्छापूर्ती पाठ आपण घेतो आहोत आणि त्यातला आजचा पुढचा पाठ आहे आणि योग ग्रंथ पाठ सुरू झाल्यापासून 11वा पाठ आहे. प्रार्थनेने नियमाप्रमाणे सुरुवात करूया. आवाज व्यवस्थित येतोय? हो काका. ओके. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, त्यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. सर्वांना हरिओम आणि सर्वांना नमस्कार, वंदन. थोडक्यात मागचा आढावा घ्यायचा म्हटला तर श्रेयस आणि प्रेयस हा विषय मागच्या वेळेला बघितला. त्याच्या अभिप्रेत असणारे अर्थ आहेत. श्रेयस म्हणजे कल्याणकारक आणि प्रेयस म्हणजे सुखदायक असं बरोबर वाटतं. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या दृष्टीने जे सुखदायक आहेत ते आपण प्रयत्न करतो आणि मग श्रेयस मागे पडतं. बऱ्याच वेळा श्रेयस करणं अवघड वाटतं, हे आपण मागच्या वेळेला बघितलं डिटेलमध्ये. पण साधना मार्गावर का स्थिर राहायचं असेल तर आपल्याला आपलं श्रेयस जे आहे ते करणं, याच्यातच खरं कल्याण असतं. इच्छापूर्तीच्या संबंधात सुखप्राप्ती आणि सुखप्राप्तीसाठी ज्या 3 गोष्टी आवश्यक, त्यातील शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य या 3 घटकांचा आपण विचार केला आणि विशेषत्वाने शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा विचार आपण करतो आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपण गतीचे नियम आणि उष्णता गतिशक्तीचे नियम म्हणजे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन एक नियम आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स समतेचा किंवा एन्ट्रोपीचा नियम, ह्या नियमांचा विचार केला. आणि विश्व ज्या नियमाने चालतं ते तत्व विश्वशक्तीला लागू होतं आणि म्हणून विश्वात राहणाऱ्या मानवाला सुद्धा लागू होतं. आणि ह्या दृष्टिकोनातूनच आपल्या पूर्वजांनी, पूर्व ऋषींनी, विचारवंतांनी, ज्ञानी लोकांनी आपल्या संस्कृतीला समता आधारित यज्ञ पद्धती रुजवलेली आहे. सर्वभूती परमेश्वर हे तत्व मांडलेलं आहे आणि परस्परांचा ह्या निसर्गातल्या घटकांचा सन्मान करण्यासाठी आपल्याकडे वनस्पती पूजा, प्राणी पूजा, ह्याच्या व्यतिरिक्त यज्ञ संस्कृती ही रुजवली. हे सगळ्यात आपण मागच्या वेळेला थोडक्यात बघितलं आणि ह्या सगळ्याचा काही प्रमाणात आपण अधिक विचार केला. आता विज्ञान जे आहे, सायन्स, ते ह्या सगळ्या निसर्ग नियमांचा अभ्यास करतं. ज्या पद्धतीने हे निसर्ग चालतोय, हे सगळं विश्व चालतं, त्याचा अभ्यास विज्ञान करतं. आणि हे निसर्गाचे नियम माणसाच्या जीवनाला कसे ऍप्लिकेबल आहेत आणि या नियमांचा अभ्यास करून आणि त्यांचा उपयोग करून माणसाला जगता येईल आणि त्यासाठी आपल्या जीवनाला किंवा आपल्या वर्तनाला हे नियम कसे जोडले पाहिजेत, ही तत्व कशी जोडली पाहिजेत आणि त्याद्वारे फक्त स्वतःच नाही तर आपलं
आणि समष्टीचं म्हणजे स्वपरकल्याण कसं साधलं पाहिजे हे सगळं स्वामीजींनी न्यू एच्या माध्यमातून संशोधन करून दाखवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मनुष्याच्या कल्याणाचा विचार हे जे कार्य आहे ते न्यू एचं अद्वितीय वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि योग ग्रंथ अभ्यासात आपण हे सर्व समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि आत्ता आपण जे समजून घेतो जे सुखप्राप्ती किंवा इच्छापूर्तीचं विज्ञान ते बेसिक आहे आणि ते खूप सगळ्या समजून घेतलं पाहिजे म्हणून आपण थोडंसं त्याच्यावर अधिक चिंतन करतो. बघा, दोन गोष्टी आहेत, एक मानसिक आरोग्य आणि एक शारीरिक आरोग्य. शरीराचं आरोग्य वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स मधून डॉक्टर तपासून सांगू शकतात. म्हणजे आपलं शरीर कसं चाललंय, आपले शरीराचे काय वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स आहेत. पल्स रेट आहे, ब्लड प्रेशर आहे, ब्लड अनालिसिस आहे वगैरे असे वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर आपल्या शरीराचं आरोग्य डॉक्टरना सांगता येतं. पण मनाचं आरोग्य कसं तपासायचं? तर मनाचं आरोग्य माणसाच्या चारित्र्यातून, व्यक्तिमत्वातून आणि त्याच्या नेहमीच्या वागण्यातून प्रगट होतं. आणि ते चांगलं असेल तर त्याचे चांगले आणि ते वाईट असेल तर त्याचे वाईट असे परिणाम त्या त्या व्यक्तीला भोगावे लागतात. हे जे माणसाचं वर्तन घडतं ते कसं घडतं, ते चांगलं होण्यासाठी काय करावं, कसं करावं, याचा विचार आपण आज अधिक थोडा करणार आहोत. विषय तर खूप मोठा आहे पण आपण वेळेच्या मर्यादेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. समस्येचं सगळं कारण आहे ते आपली विकारी आणि अतिसंकुचित स्वार्थवृत्ती. एक, दुसरं सुखाची चुकीची कल्पना आणि तिसरं अति गतिशील किंवा तणावपूर्ण जीवन. आता ह्या तिन्ही गोष्टींच्या बद्दल आपण काही चर्चा किंवा काही चिंतन, काही अभ्यास केलेला आहे. परंतु आज अत्यंत सविस्तर असं एक्सप्लेनेशन पुढे येईल. प्रत्यक्ष आपण योग ग्रंथामध्ये जाऊ कारण ते अत्यंत सूक्ष्म असे तपशील तिथे दिलेले आहे. पण आपण असं बघतोय की सुखी जीवनासाठी संतांनी सुद्धा मार्गदर्शन केलं. ते खूप चांगलं आहे, खूप उपयुक्त आहे कारण त्यांनी स्वतःच्या अनुभवातून हे सगळे गोष्टी घेतल्या, शिकल्या. आणि म्हणून रामदास स्वामींचं आपण एक कोटेशन बघितलं, आधी प्रपंच करावा नैटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल, प्रपंच परमार्थ चालवाल, तरी तुम्ही विवेकी. म्हणजे फक्त स्वतःचा विचार करू नका, आपण या एका मोठ्या विश्वसमूहाचे एक भाग आहोत. अगदी विश्वसमूह आपल्याला नसेल आपल्या संबंधित, परंतु आपलं एक जग आहे, त्या जगात आपण वावरत असतो. प्रत्येकाचं स्वतंत्र जग असतं. कसं असतं? आपण असतो, आपले मित्र परिवार असतात, आपले नातेवाईक असतात, त्यांचे नातेवाईक असतात. आपण एखाद्या व्यवसाय करत असतो, त्या व्यवसाय संबंधित लोक असतात. आपण कुठे जॉब करत असेल तर जॉब संबंधित लोक असतात. आपण एखाद्या कुठल्या संस्थेमध्ये असेल तर त्या संस्थेसंबंधित असं आपलं आपलं प्रत्येकाचं एक जग आहे. मग त्या जगाचा विचार करत असताना फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या संबंधित सगळा विचार करावा, असं हे थोडक्यात समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजेच एकीकडे प्रपंच करा आणि एकीकडे परमार्थात सुद्धा विचार करा. आता प्रपंच यासाठी मनाचं शिक्षण आहे आणि परमार्थासाठी या मनाला संस्कारित करून हे महत्वाचं आहे. अहंकार मुक्त मनाचं शुद्ध स्वरूप म्हणजे आत्मा. आणि त्या ठिकाणी जर का आपली एकरूपता झाली म्हणजे त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि आत्तापर्यंत आपण ज्याच्यावर जो विचार केला ते बघण्यासाठी आपण साधं सूत्र बघितलं की प्राथमिक संकल्प जो आहे आपला तो पाहिजे निस्वार्थ व्रत आणि ध्यान शांती. आणि प्रगत संकल्प म्हणजे निष्काम कर्मयोग, सज्ञान भक्ती आणि ध्यानातून समाधी स्थिती. आणि अशा प्रकारचा जो उपाय आहे तो आपण हळूहळू बघतो. आता बघा, आपण भयराग, धैर्य, शांती याचाही विचार केला आणि आपण हे बघितलं की जन्मतः सहज प्राप्त असतं ते भय आणि राग, आणि प्रयत्नाने मिळवावं लागतं ते धैर्य आणि शांती. स्वार्थ हा सहज प्राप्त असतो, निस्वार्थ हा प्रयत्नाने प्राप्त करावा लागतो. आणि म्हणून सुरुवातीचा व्रतसंकल्प आपण असा बघतोय की रोज 1 तास तरी निस्वार्थ सेवा आणि
त्या 1 तासामध्ये किंवा त्या प्रमाणामध्ये अहंकाराला त्याग आणि त्याला काही 20 ते 30 मिनिटं रोज ध्यान सातत्य ठेवणं. आणि मग जसजसा अनुभव येईल तसं हे जे व्रत पालन आहे ते आपल्या अधिक अनुभवानंतर या सेवेमध्ये, या निस्वार्थ पालनामध्ये आणि ध्यानामध्ये यथाशक्य प्रत्येकाने वाढ करावी. आणि असं काम करणाऱ्या समविचारी लोकांनी समूहाने एकत्र कार्य करावं आणि त्यांनी स्वतःला गुणित शक्तीचा प्रत्येकाला लाभ मिळतो याचा अनुभव घ्यावा, असं हे सूत्र आहे साधारणतः. आणि ह्याच्याबद्दल मनशक्ती केंद्र सविस्तर मार्गदर्शन करतं, उपलब्ध आहे आणि ह्याच्याबद्दलचं सगळं आपल्या वेबसाईटवर उपलब्ध. आता श्रेयस प्रेयस विचार करत असताना काय धरावं आणि काय सोडावं याचाही विचार समर्थांनी अत्यंत नेटकेपणे मांडलेले आहेत. ते 3 श्लोक बघूया आपण. काय धरावं काय सोडावं. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. काय सोडावं काय धरावं. मना श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. हे जर का धरलं, हे जर का पाळलं तर मग काय मिळेल. ते हे त्यागिता कीर्ती सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाज जावे, परियंतरी सज्जनानी व्हावे. मनाचे 6, 7 आणि 8 या नंबरचे हे श्लोक आहेत. आपण विकार वासना पूर्ण टाळू शकत नाही, पण त्याच्याकडे आपलं लक्ष तरी हवं, स्वतःचं निरीक्षण हवं, आपल्या हेतूच्या योग्य अयोग्यतेकडे लक्ष हवं. कारण हेतूप्रमाणे आपल्या पुढच्या कृती होतात. हेतू फक्त स्वार्थी नको, समतेचा हवा. स्वतःचा विचार जरूर करायला पाहिजे, परंतु त्याबरोबर इतरांचा सुद्धा विचार काही प्रमाणात हवा. आणि आपल्या विकारांची तीव्रता जी आहे ती एकदम जाणार नाही, पण हळूहळू संकल्पाने कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अहंकार रहित, अहंकार शून्य निर्भयता निर्माण करणारं शूरत्व जर आपण अंगी बाणू शकलो तर अशा प्रकारचं वर्तन जेव्हा आपण करू शकू त्यावेळेला आपल्याबरोबर इतर लोकांना देखील आपण संतुष्ट, तृप्त आणि आनंदी, शांत करू शकू. आणि त्याच्यात त्यांनी एक दाखला दिलाय की एक झाड असतं, चंदनाचं झाड. ते चंदनाचं झाड एक कुऱ्हाड तोडते. खरं म्हणजे त्या चंदनाच्या झाडाचं कुऱ्हाड तोडून तुकडे तुकडे करतं, परंतु हे झाड त्या कुऱ्हाडीला सुद्धा सुगंधित करतं. आणि म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतायत की तू आयुष्यात चंदनाप्रमाणे झिजत कार्य कर. कर्मामध्ये फक्त अपेक्षा असेल आणि आपल्या पुरतीच अपेक्षा असेल तर त्याच्यामध्ये शीतलता, पवित्रता राहत नाही. वडिलोपार्जित संपत्ती, रेस, लॉटरी यातून मिळालेली संपत्ती याचा जर का लोभ ठेवला तर कधी समाधान होणार नाही. कारण सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चिरंतन चक्र आहे. ते आपण मागच्या वेळेला लंबक पण बघितला त्यावेळेला की सिंपल हार्मोनिक मोशन. आज आपण त्याच्याबद्दल थोडं बघणार आहोत. आणि दुःखाचं दुःख कमी झालं की सुखाचा ताठा देखील राहत नाही. आणि मग यथाकाल अशा विवेकी वर्तनाने आपण आपल्या स्वस्वरूपाशी आणि आत्मरूपाशी एकरूप होऊ. म्हणजे प्रपंच करत असताना हळूहळू संकल्पाने आपल्याला परमार्थ कसं साधता येईल याच्याबद्दलचा हा विचार आहे. आणि गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे. विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशकी. म्हणजे सुरुवातीचं वाक्य आहे विषयांचे करी ध्यान आणि मग त्याला तो संग लागतो. इच्छा पूर्ती नाही झाली की राग येतो, क्रोध येतो,
क्रोध होतो, त्याच्यातून अनेक प्रकारच्या काही गोष्टी मिळाल्या की त्यांचा मोह निर्माण होतो. अशा प्रकारचे आपले मोह झाले की आपली चांगली जी सत्सत्व बुद्धी असते ती लोपते, ती बुद्धिनाश होतो आणि आत्मनाश. म्हणजे इथं पहिलं विषयांचे करी ध्यान, त्या विषयांकडे लक्ष ठेवा. विषयांचं ध्यान जे आहे ते मूळ आहे, ते पूर्ण सोडणं कठीण आहे, कळवायलाही कठीण आहे, बोलायला सोपं आहे, करायला अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून श्रेयस प्रेयस विवेक आपल्याला सांगतायत. आणि विवेक एक अर्थ आहे निवड. श्रेयस आणि प्रेयसातून निवड हा गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला संदर्भ आपण बघितला. आता हा वैयक्तिक पातळीवर विचार करताना आपण सामाजिक प्रकृती आणि त्या दृष्टीने मनाचं आरोग्य ह्याचा सुद्धा विचार स्वामीजींनी श्रद्धायोग मध्ये दिलेला आहे. 144 145 पानावर हा संदर्भ आहे श्रद्धायोगाच्या, की जशी माणसाची शारीरिक प्रकृती असते, मानसिक प्रकृती असते, त्याप्रमाणे समाजाची सुद्धा प्रकृती असते. आणि समाजाची प्रकृती जर का सुदृढ नसली तर त्या समाजात राहणाऱ्या माणसांवर आणि त्या व्यक्तीवर त्या सगळ्या सामाजिक प्रकृतीचे सुद्धा नकळत परिणाम होतात. मानसिक आरोग्य नसलं तर त्यामुळे व्यक्ती आणि समाज असं दोन्ही पातळीवर विघातक परिणाम होतात. आणि म्हणून हा विचार जो आहे ना फार रिचिंग आहे. स्वकेंद्रित वृत्ती असणं म्हणजे फक्त स्वतःचा विचार करण्याची वृत्ती असणं हे सामाजिक प्रकृती बिघडण्याचं मूळ कारण आहे. आता बघा तसं बघायला गेलं तर अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेल्या आहेत, अनेक प्रकारच्या सोयी आहेत, यंत्र आहेत, औषधं आहेत, पीक वाढवणारी औषधं आहेत, रोगनिवारक औषधं आहेत. एवढं सगळं अनेक रोगांचं उच्चाटन पण झालंय. हे सगळं कराय, पण नवीन नवीन आजार येत आहेत. आणि हे आजार जिथे समृद्धी आहे, प्रगती आहे, तिथे सुद्धा वाढत आहेत. आणि म्हणून हा जो सगळा गोष्ट आहे म्हणजे काय म्हणतात ते स्पायरल, त्याचा ग्रोथ जो होतोय किंवा मल्टिपल ग्रोथ जो होतोय, त्याच्यावर एक उपाय म्हणजे सामाजिक सौख्य सुद्धा सुधारलं पाहिजे. आणि मग ज्या समाजामध्ये परस्पर बंधुभाव आहे, सहकार्य आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, अशा समाजाला सुदृढ प्रकृतीचा समाज असं म्हणता येतं. पण जिथे ह्या सगळ्याचा अभाव आहे, स्वार्थ वृत्ती उदंड आहे आणि न संपणारा हव्यास हा जो स्थायी भाव आहे, अशा समाजाची प्रकृती बिघडली आहे असं म्हणता येतं. आणि सामाजिक प्रकृती काय आणि व्यक्तीची प्रकृती काय या सगळ्यांचा विचार करताना त्यासाठी मनाच्या प्रशिक्षणाने वर्तन बदल घडवून व्यक्तीतील सहकार्य आणि समर्पणाची भावना निर्माण करण्याची गरज ही चिरंतर आहे आणि आज ती अधिक प्रमाणात आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता बघा, सुख आणि दुःख या गोष्टीचा आपण विचार करतोय, पण विज्ञानामध्ये सुख आणि दुःखाच्या व्याख्या नाहीये. ज्या मनाला इच्छा असते सुखप्राप्तीची आणि दुःख नको असल्याची, त्या मनाची व्याख्या पण विज्ञानात नाही. सुख दुःख मन हे सुद्धा शब्द विज्ञानात अजून नाहीये. पण विज्ञान गतीवर अवलंबून आहे. म्हणजे इफ देर इज नो मोशन देर इज नो सायन्स. कारण प्रत्येक ठिकाणी गती असेल तरच विज्ञान असतं. आणि तीच गोष्ट म्हणजे किंवा तुम्ही न्यूटोनियन मेकॅनिक्स मध्ये बघा किंवा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये बघा, ऑलवेज देर इज मोशन. आणि ही गतीवर जसं विज्ञान अवलंबून आहे तीच गोष्ट सुखदुःखाची आहे. आणि मग आपण मागच्या वेळेला हे बघितलं की सुख झाल्यानंतर सुद्धा माणसाच्या पल्स रेटमध्येच बदल होतो किंवा व्हेरिएशन होतं आणि दुःखामध्ये तेच होत असतं. आणि म्हणून आपण त्यावेळेला तो गतीचा संबंध बघितला. गती निर्माण झाली नाही असं एकही सुखदुःख नाही स्वामीजी सांगतात. कारण आपण म्हणतो ना, वर्णन करतो की छातीत धडधड वाढली. आता एखादी मॅच चालू असते, आता इकडे आपल्याकडे IPL मॅचेस चालू आहेत. तो मॅच वॉज सो एक्साइटिंग. तो प्रसंग अत्यंत खळबळजनक होता. त्याला किंवा तिला त्या प्रसंगात भडभडून आलं, तो ओक्साबोक्शी रडला. म्हणजे या सगळ्या जी वर्णनं आहेत ती गतीबद्दल सांगतात. भावना निर्माण झाली, गती अपरिहार्य आहे. प्रत्येक सुखदुःखात गती अपरिहार्य आहे. आणि गती निर्माण झाली नाही तर गतीचे परिणाम निर्माण होणार नाही. पण
असं कुठलंही सुखदुःख नाही जिथे गती निर्माण होत नाही. हा आहे, त्याला अपवाद आहे, स्थितप्रज्ञांचा आणि योगी लोकांचा आहे, परंतु त्यांच्यासाठी काय अभ्यास करण्याची गरज नाही, कारण त्यांचा हा अभ्यास सगळा झालेलाच असतो. शरीरात गती निर्माण होते. शरीर हे मूळ जड आहे, शरीराला इच्छा नाही. तो लॉ ऑफ इनर्शियाचा आहे, जो जे स्वतःहून हलत नाही ते जड. मग शरीर स्वतःहून हलत नाही, जर इच्छा झाली तरच हालचाल करतं. आणि इच्छा जी आहे ती शरीराला नसते, मनाला असते. आणि अशा पद्धतीने मनाच्या माध्यमातून इच्छापूर्तीसाठी शरीराला हालचाल करावी लागते. आता ह्याच्यात आणखीन जर का कोणी अधिक चिंतन करेल तर त्याला प्रश्न पडेल, शरीरामध्ये असे अनेक अनैच्छिक क्रिया असतात, त्याच्यासाठी आपल्याला मनाला काहीच करायला लागत नाही, ते शरीरातल्या क्रिया चालू असतात. मग त्याच्यावरच काय परिणाम होतो ह्याचा विचार आपण पुढे स्वतंत्र पद्धतीने करू. पण इथे आपण इच्छा आणि गतीचा विचार करतोय, आणि त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेला बघितलं नियम जे आहे ते प्रतिगती. गती जर का सुखाची असेल तर दुःखाची प्रतिगती घेतली पाहिजे, हा एक भाग. आणि समतेचा विचार करताना आपल्याला इतरांचा विचार करायला पाहिजे, तिथे सुद्धा परत काहीतरी दुःख स्वीकार इतरांसाठी, हा भाग आपण बघतोय. आता एवढं सगळं चाललंय पुढे, शिक्षण चाललंय, टेक्नॉलॉजी चालले, खूप ऍडव्हान्स झालंय जग, पण कोणी सुखी आहे का? प्रत्येकाला असं वाटत असतं की मला माझ्या जीवनात शेवटपर्यंत माझ्या त्या त्या वेळेच्या इच्छेप्रमाणे किंवा महत्वाकांक्षेप्रमाणे सुख मिळालं पाहिजे. पण अशा पद्धतीने माणसाला सुखाची ढेकर कधीच येत नाही. स्वामीजी म्हणतात, माणूस म्हणतो मला माझ्या लायकीप्रमाणे सुख नको आहे, तर मला माझ्या इच्छेप्रमाणे सुख मिळालं पाहिजे. आता हे शक्य आहे का? प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे सुख मिळालं पाहिजे. मग त्याने तिथे एक गोष्ट सांगितली की तो एक भिकारी बसला होता कोपऱ्यामध्ये, चालले ते स्वामीजी. तो म्हणताय की सांगतो की मला जरा चहा प्यायचा आहे, मग चहा प्यायला मला 2 रुपये कमी पडतात, मग 2 रुपये द्या. तर त्या माणसाने दिले, त्याला 5 रुपये दिले 2च्या ऐवजी. तर 5 रुपये दिल्यानंतर तो म्हणला, हा बरं झालं 5 रुपये दिला, अजून 5 द्या, म्हणजे पाववडा पण मला खाता येईल. गोष्ट अशी आहे की कोणीही सुखी नाही, प्रत्येकाच्या दुःखाचा सेट वेगळा आहे. कुणाला घर नाही म्हणून दुःख आहे, ज्याला घर आहे त्याला त्या घरात चांगलं फर्निचर नाही त्याचं दुःख आहे, इतर गोष्टी नाहीत त्याचं दुःख आहे. घर छोटं आहे म्हणून दुःख आहे, घर अधिक छोटं किंवा अधिक मोठं पाहिजे, अधिक चांगलं लोकेशन पाहिजे म्हणून दुःख आहे. सगळं आहे, कुणाला घरात मूल नाही म्हणून दुःख आहे, कुणाची मुलं धड शिकत नाहीत ते त्याचं दुःख आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते ऐकत नाही त्याचं दुःख आहे. अगदी मंत्री, पंतप्रधान, राजकारणी, व्यापारी, सत्ताधीश, अब्जाधीश कोणी सुखी नाही. एक अशीच गोष्ट आहे तिथली की एक स्त्री असते, सौंदर्य, पैसे, दागिने सगळं तिच्याकडे आहे, सगळं व्यवस्थित आहे घरात, पण एकच अडचण, मूल नाही. मग ती काय करणार? देवाला नवस करते. काय तिचा योग असेल, देव प्रसन्न होतो आणि म्हणतो, हा ठीक आहे, तुला काय हवंय? ती म्हणले, मला काय नको, मला फक्त एक गोष्ट आहे हवी आहे. तर ती म्हणते, हा. देव म्हणतो, हा मार, एक वर माग तू. ती म्हणते, मला काय नाही, माझं सगळं घर छान आहे, मला फक्त एक घरात आनंद पाहिजे, मूल पाहिजे खेळायला, मूल हवाय. देव म्हणतो, ठीक आहे, तुला मूल हवाय ना, मूल होईल, पण तुला फक्त मूल हवाय. कारण ती म्हणते की मला जर का मूल नसेल तर मला लोक नावं ठेवतात, मग मला थोडंसं असं एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो. तो म्हणतो तुला मूल होईल पण लगेच मरेल, चालेल, देवाने सांगितलं. ती म्हणते मग आता बघ, एक त्यांनी वर मागा द्या सांगितलं, देवाने वर दिला, मूल होईल पण लगेच मरेल. ती म्हणते नाही, तसं नाही, थोडा जगला पाहिजे. देवाने सांगितलं हो जगेल, पण ते काळे कुळकुळीत आणि कुरूप असेल. दुसरा वर दिला. ती म्हणले नाही, थोडा तरी बरा पाहिजे दिसाला. तो म्हणलं दिसायला चांगलं आहे, देव दिसायला सुंदर असेल पण अपंग असेल. ती म्हणले अपंग नको, निदान शरीराने तरी धड पाहिजे. चौथा, पाचवा अपंग नसेल, शिकणार नाही.
शिकेल पण पैसे मिळणार नाही, पैसे मिळवेल पण लग्न करणार नाही. मग ती म्हणते लग्न व्हायला पाहिजे, सुनमुख बघायला पाहिजे, पिढी चालायला पाहिजे पुढे. तो म्हणतो ठीक आहे लग्न करेल पण त्याला मूल होणार नाही. ती म्हणते असं नका करू, आता मला एवढं सगळं दिलं त्याला मूल तरी होऊ दे. तो म्हणे देवानं सांगितलं हो ठीक आहे मूल होईल, ते मोठा होईल, त्याचं लग्न होईल, पण जी सून आहे ती तुला दुरुत्तर करील आणि शेवटी ते दोघं जण घरातून तुला हाकलून देतील. मग ती बाई म्हणते मला मग मूलच नको. थोडक्यात गोष्ट अशी आहे की आपल्याला आपली अनएंडिंग, म्हणजे ही जरा थोडी एक्स्ट्रीम गोष्ट आहे, परंतु म्हणजे काय म्हणतात ती दाखले असेच असतात, गोष्टी अशाच असतात उदाहरण पटवून देण्यासाठी. तर थोडक्यात 50% सुख आणि 50% दुःख हा त्या सिंपल हार्मोनिक मोशनचा किंवा ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शनचा भाग आहे. आज जर 75% सुख घेतलं म्हणजे आपल्याला आज सुख हवं असतं आणि 25% जर दुःख घेतलं तर उद्या 25% सुख आणि 75% दुःख हा नियम सांगतोय. आता हे आपण कन्सेप्च्युअली बघतोय. आता एखादा असंही विचारलं की ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन बरोबर, आणि रिॲक्शन इमिजिएटली असते. आपल्याला काही इमिजिएटली आपण सुख घेतो आणि नंतर म्हणजे खूप वेळा आपण जर का साखर खाल्ली, वडे खाल्ले, हे केलं तर पोट नंतर बिघडतं. पण त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आपण पुढे नंतर बघणार आहोत की आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवण्याची सोय आहे आणि एक ठराविक मर्यादेपर्यंत झाल्यानंतरच तो भाग पुढे येतो. थोडक्यात आपल्याला हा सगळा जो प्रतिगतीचा नियम आहे तो आयुष्यात जोडून नाही घेतला आणि आज सुख ओरबाडून घेतलं तर त्याचा परिणाम उद्याच्या दुःखात होणार. कारण निसर्ग नियम कुणालाही मोडता येत नाही. आज जी सुखी व्यक्ती दिसते त्या व्यक्तीने मागे दुःख भोगलेलं असतं आणि आज दुःखी दिसणाऱ्या माणसाने मागे सुख भोगलेलं असतं. आपण तो प्रारब्ध आणि क्रियमान आणि संचित हे पण मागच्या वेळेस बघितलं, त्याच्यामध्ये पण हे सगळं सांगता येतं. म्हणजे वेगळ्या वेगळ्या नियमाने आपल्याला हे सगळं कळतं जर का आपण विचार केला तर. फक्त आपल्याला विचार करायलाच असा वेळ नसतो, कारण आपल्या विचारामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. उठल्यानंतर आपल्याला पहिला पेपर पाहायला पाहिजे, पेपर वाचला नाही तर टीव्हीच्या न्यूज बघायला पाहिजे, त्याच्यानंतर मग कधी वेळ मिळाला तर आपल्याला सिरियल बघायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी, आता राजकारण आहे, पॉलिटिक्स आहे, गेम्स चाललेले आहेत त्याची चर्चा करायला पाहिजे. या सगळ्या चर्चेमध्ये आपला एवढा वेळ जातो की आपल्याला आपल्या स्वतःच्या बद्दलचा या सगळ्या गोष्टीचा आता आपण जो विचार करतो तो विचार करायलाच वेळ राहत नाही. स्वामीजी म्हणतात जगात नियम आहेत ते पाळले पाहिजेत. सुख सहज येईल ते घ्या आणि दुःख सहज येईल ते शांततेने भोगा. कारण सुख सुद्धा भोगून संपतं आणि दुःख सुद्धा भोगूनच संपतं. फक्त काय संपवायचं आहे हे आपण ठरवायला पाहिजे. सुख आधी घेतलं तर सुख भोगून संपेल, दुःख आधी घेतलं तर दुःख भोगून संपेल. आणि दुसरी गोष्ट असते की सुख मिळतं किंवा एखादी चांगली गोष्ट होती त्याचं क्रेडिट आपण घेतो, माझा आहे ते. आणि हा जो माझा आहे हा तर्क दुःख मिळाल्यावर बाकी माझा आपण नाही म्हणत, तो आपल्याला वाटतो दुसऱ्याचा आहे, नशिबाचा आहे किंवा इतरांचा आहे, परिस्थितीचा आहे, नशीब, अशी वेगळी कारणं आपण. आणि मग स्वामींनी उदाहरण दिलंय, जर का माझ्या मनगटावर एक सोन्याचं एकदम ब्रँडेड घड्याळ असेल की ज्याची किंमत 1,00,000 रुपये आहे तर ते माझं असतं, हे माझं घड्याळ म्हणून आपण मिळवत असतो. पण त्याच मनगटावर त्याच घड्याळ्या ठिकाणी एखादा फोड आला, ठणठणत असेल, तो ठणकत असेल आणि त्या ज्याच्यातून फोडातून सोनेरी पू जर का झरत असेल तर आपण म्हणतो तो हाताला फोड आलाय. मला घड्याळ माझं असतं पण फोड बाकी हाताचा असतो. अशा पद्धतीचा आपला जो विचार असतो त्या विचारावर झगझगीत प्रकाश टाकून थोडा आपल्याला विचार प्रवृत्त करण्याचा प्रयत्न स्वामीजी करत आहेत. आणि म्हणून गतीच्या आणि समतेच्या नियमावर आपण मार्गस्थ होण्यासाठी संकल्प केला पाहिजे. आणि एकदम कोणी सांगत नाही, थोडा संकल्प करा. 16 तासापैकी 1 तास संपर्क करा, त्या 1 तासामध्ये दुसऱ्यांसाठी काम करा. निदान आपला 1/16 अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण तिथल्या घेतलेल्या सायकल्स सगळ्या विश्वात आहेत. बघा, आपण नायट्रोजन सायकल ऐकलं असेल. नायट्रोजन सायकल सायन्समध्ये ऐकली की झाडाला नायट्रोजन लागतो आणि तो झाडं कॅरी करतात आणि पुढे हवेतून तो सर्क्युलेट होतो. किंवा आधी बी असते, बीचं झाड होतं, झाडाला फळ येतं, फळाला परत बी येतात आणि बीपासून झाड निर्माण होतं. हे सायकल आहे. पावसाची सायकल आहे, पर्जन्य सायकल आहे की
पाणी पडतं, पाणी वाहत 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 समुद्रात जातं, परत हवा त्याची वाफ होते, आकाशात जाते. ही अशा अनेक प्रकारचे सायकल्स आहेत आणि ह्या सायकल्स आपल्या शरीरावर पण लिहिलेल्या आहेत. एक व्यापारी आला होता आणि मग स्वामीजीने त्याला हे सगळं तत्वज्ञान समजून सांगितलं. तो आला होता ह्याच्यासाठीच की बाबा मला असे प्रॉब्लेम्स आहेत, तर मला हे सोडवायचे आणि काय मला तुम्ही सल्ला. आणि लोकांना कसं असतं, जायचं एखाद्या ठिकाणी गुरूंकडे आणि त्यांच्याकडनं एकदम काहीतरी मंत्रबिंत्र मिळालं की आपलं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं वाटतं. स्वामीजींनी सांगितलं काही नाही, तुझं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, फक्त तू काहीतरी निस्वार्थाचा संकल्प कर, काहीतरी इतरांना द्यायचा संकल्प कर, आम्हाला काहीच नको आहे. तर तो म्हणतो, हे बघा मी व्यापारी आहे, मला घ्यायचं कळतं, मला द्यायचं नाही कळत. मग स्वामीजींनी सांगितलं तू असं कर, तू व्यापारी, तू घेतोस फक्त ना, देत नाहीस ना, मग इथे बस, फक्त 10 मिनिटं बस आणि 10 मिनिटामध्ये फक्त श्वास घे, श्वास सोडू नकोस, कारण तू फक्त घेणारा माणूस आहे. चालणार आहे का तुला? आपल्या शरीरावर सुद्धा ह्या सायकल्स लिहिल्या आहेत, घ्यायच्या आणि द्यायच्या ह्या सगळ्या सायकल्स आहेत. पाणी प्यायला लागतं, जेवण करावं लागतं, पण फक्त जेवून आणि पाणी पिऊन चालत नाही. जे आपण पाणी प्यायलं ते बाहेर टाकायला लागतं, जे आपण जेवण करू त्याचा जो काही भाग असेल तो बाहेर टाकायला लागतो. अशा पद्धतीने हा दिल्या घेतल्याचा नियम आपल्या शरीरावर सुद्धा लिहिलेला आहे. आणि ह्या नियमांचं जिथपर्यंत आपल्या संस्कृतीत पालन केलं होतं, वेद संस्कृतीमध्ये हे पालन केलं गेलं, चांगल्या पद्धतीने पालन केलं गेलं. मध्ये 1012 वर्षे 1200-1300 वर्ष झाली की त्याच्यामध्ये अनेक वाईट गोष्टी आपल्याकडे रुजल्या गेल्या. पण स्वामीजी म्हणतात की आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, कारण ती त्यागावर आधारित आहे, ती सर्वांच्या कल्याणावर आधारित आहे, ती यज्ञ संस्कृती आहे. अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या, मय संस्कृती, इंका संस्कृती, पेरू संस्कृती, अनेक संस्कृती आल्या आणि गेल्या. अगदी 1, 2, 3 ज्या संस्कृती टिकून राहिल्या त्यातली यज्ञ संस्कृती आहे. आणि ह्या यज्ञ संस्कृतीचं जे वाक्य आहे ते इदम न मम हे आहे. हवन करताना पण इदम न मम म्हणून हवन करत असतो. हे माझं नाही, हे परमेश्वराचं आहे, हे दैवाचं आहे, हे निसर्गाचं आहे. ही कृतज्ञतेची आपली संस्कृती आहे. सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मीची आपली प्रार्थना आहे. आपण सप्तकन्या स्मरण करतो, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी, सता, नंतर गंगेचे यमुनेश्चैव गोदा. अशा पद्धतीने निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा आदर करण्याची आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करण्याची जी संस्कृती आहे, ती संस्कृती असेल तर आपल्याला खऱ्या पद्धतीने स्वास्थ्य मिळेल. स्वतःमध्ये स्थित होणं म्हणजे स्वास्थ्य. स्वत्व ज्याला गवसलं त्यांनी स्वतःची नीट ओळख करून घेतली म्हणजे स्वतःमध्ये स्थित होणं म्हणजे स्वास्थ्य. मग स्वतः म्हणजे काय, तर स्वतःची ओळख करून घ्यायला पाहिजे. मी कोण आहे हे ज्याला खरं कळलं, ज्यांनी स्वतःची नीट ओळख करून घेतली. मागच्या वेळेला आपण एकदा म्हटलं की आपण आपली ओळख अनेक पद्धतीने करतो. जन्मापासून अनेक लेबल्स आपल्याला लागतात, आपण अनेक उपाध्या घेत असतो, परंतु जन्मणारा जीव असतो आणि मृत्यू पावणारा सुद्धा जीवच असतो आणि ह्या सगळ्यामधल्या लेबल्स मध्ये असतात. आणि मग नीट ओळख करून घेतली की तो जीव, त्या जीवाने कशासाठी जन्म घेतलेला आहे आणि त्या जन्म मरणाच्या सायकल्स मधून सोडवण्यासाठी आयुष्य कसं वापर करायचं, हा विचार सगळा अध्यात्म करतं. आत्मदर्शनातून आणि आत्मज्ञानातून जीवनाची खरी परिपूर्णता, खरी निरोगिता प्राप्त होत असते. आणि म्हणून स्वतः म्हणजे कोण, शरीर आहे, मी म्हणजे शरीर आहे, मी म्हणजे मन आहे, मी म्हणजे आत्मा आहे, कमी म्हणजे ब्रह्म आहे. हा सगळा विचार आपल्याला आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी खूप आवश्यक आहे, जर आपण सध्याच्या खऱ्या कल्याणाचा विचार केला तर. आता हा सगळा विचार आपण मागच्या वेळेस सुद्धा केला होता आणि आपण आपल्या शरीराच्या आरोग्याच्या बद्दल विचार करत होतो आणि त्या संबंधी आपल्याला एक जर का दाखवता आलं मला तर काय आहे, आपल्या ह्या योग ग्रंथामध्ये शरीराच्या म्हणजे शरीराचा मनाशी संबंध आणि मनाचा शरीरावर होणारा परिणाम हा सगळा विचार केलेला आहे. तोच पैशी विज्ञानामध्ये आपण केला होता. तर त्याच्याबद्दलचा एक आता इथे आता हे काय आपला सायन्सचा क्लास नाहीये किंवा शरीर विज्ञानाचा क्लास नाही.
परंतु आपल्याला हे सगळं काय होतं ते, कारण योगग्रंथांनी हे सूक्ष्मपणे समजून दिलं. आज आपण बेसिक बघतोय, प्रत्यक्ष योगग्रंथा वेळेला आपल्याला खूप मायनर गोष्टी बघायला लागतील. आता इनसाइड माय बॉडी म्हणजे माझ्या शरीरात काय आहे, हा जर का आपण विचार केला, हॅव यू एव्हर लुक इन द मिरर अँड वंडर्ड व्हॉट अंडरनीथ युअर स्किन. म्हणजे आपण आपल्या शरीराचा विचार करतो तो फक्त बाहेरचा, म्हणजे फेअर अँड लवलीनी जेवढं काय होईल, शरीर चांगलं होईल तेवढं, किंवा शॅम्पूनी कसं, जेवढा आपण विचार करतो आपल्या हार्टचा किंवा आतल्या शरीराचा आपण विचार करत नाही, तो विचार करणं आवश्यक आहे. म्हणून इनसाइड माय बॉडी काय काय ते बघितलं. तर पिक्चर शोज म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळं काही डिटेल सांगितलेलं नाही, पण मुख्य मुख्य ऑर्गन्स कुठले आहेत, मुख्य मुख्य सिस्टीम्स काय आहेत त्या आपण बघतोय. आणि त्या आता ह्या पिक्चरमध्ये आहेत बघा. एक ब्रेन सिस्टीम आहे, हार्ट आहे, लंग्स आहे म्हणजे हृदय आहे, मेंदू आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, जठर आहे, मोठं आतडं, छोटं आतडं, आणि ही सगळी शरीराची स्किन. आता ह्या सगळ्या बेसिक सिस्टीम झाल्यात आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून खूप आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा नीट चालतात तेव्हा आपलं स्वास्थ्य असतं. आता उदाहरणार्थ ब्रेन म्हटला तर ह्या ब्रेनमध्ये एक त्याचा एवढा ठराविक साईज आहे, त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने कवटीमध्ये जर प्रोटेक्शन झालेलं ते दिलेलं आहे. ह्या ब्रेनला जवळजवळ रोज ऑक्सिजन लागतो आणि ठराविक क्वांटिटी ब्लडची लागते. आणि हा ब्रेन जर का व्यवस्थित असेल तरच आपलं स्वास्थ्य व्यवस्थित असतं. या ब्रेनचे उजवा मेंदू, डावा मेंदू असे भाग आहेत आणि त्या प्रत्येक भागामध्ये अनेक पद्धतीचे शरीराचे कंट्रोल आहेत. नुसतं आपण एक ऍक्शन करतो त्यावेळेला 1000 गोष्टी शरीरात होत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी इथे कंट्रोल केल्या जातात. तर ही एक ब्रेन सिस्टीम आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची म्हणजे लंग्स आहेत, म्हणजे श्वासोश्वास. हवा घेऊन ऑक्सिजन आपल्या शरीरात जो लागतो तो इथे चालतो आणि तो तिथून आपल्याला या लंग्सने हे ते काम करतं. हे फुफ्फुसही खूप महत्वाचं आहे, कारण ऑक्सिजन नाही मिळालं तर आपण जगणं शक्य नाही. आणि हे ऑक्सिजनचं काम ही फुफ्फुसं करत असतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे महत्वाची ती म्हणजे ह्याच्याबद्दल म्हणजे या फुफ्फुसाबद्दलचं काम दिलं. मी आता हे इंग्लिशमध्ये आहे म्हणून वाचत नाही, परंतु आपल्याला साधारण माहिती आहे की उजवीकडलं एक फुफ्फुस आहे, डावीकडे फुफ्फुस आहे. त्याच्यामध्ये ते म्हणजे शरीराच्या आपल्या वरच्या भागात ते छातीच्या भागात ते बसलेलं असतं. नंतर डावीकडे हार्ट असतं. ती हार्ट सिस्टीम दाखवलेली आहे. युअर हार्ट इज लाईक ए पंप बट इट इज रिअली ए मसल. इट इज लोकेटेड ए लिटिल टू द लेफ्ट ऑफ द मिडल ऑफ युअर चेस्ट. इट्स अबाउट द साईज ऑफ युअर फिस्ट. आपल्या प्रत्येकाची मूठ आहे त्या साईजचं साधारण ते हृदय असतं. आणि हा एक कंटिन्युअस चालणारा, जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारा पंप आहे आणि ह्या पंपावर आपल्या अनेक गोष्टी अवलंबून असतात. हा जो भाग आहे हा आपण बघतोय. त्याच्यानंतर ह्या हार्टमध्ये सुद्धा आता हे याचा डायरेक्ट संबंध आपल्या सुखाशी आणि आपल्या स्वास्थ्याशी आहे. आणि याचा संबंध जो शरीराशी आहे तो विचाराशी आहे, ताणांशी आहे, आपल्या महत्वाकांक्षांशी आहे. ते आपल्याला पुढे आपल्या थोडं डिटेल बघायचं आहे आणि ते डिटेल बघण्यासाठी आज मानसिकता आपण तयार करतोय. अर्थात याचा अर्थ हा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे अशा मुळातला भाग नाहीये. तत्व एवढं समजायचंय की आपलं शरीर जे आहे ते शरीर एक वेगळ्या वेगळ्या महत्वाच्या पार्ट्समध्ये काम करत असतं आणि ते चांगलं होण्यासाठी आपले विचार जे मनाचे आहेत, आपलं जे थिंकिंग, जे आपलं जे सगळं जे काही हेतू आहेत ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचे. तिथे इथे लिव्हर दाखवलेली आहे. त्या लिव्हरमध्ये सुद्धा अनेक महत्वाच्या गोष्टी चालतात. त्या लिव्हरचा काय साईज असतो, कुठे असतं, लोकेशन काय असतं, ते वयोमानाप्रमाणे हे जे लिव्हर आहे ते कसं छोटं होतं, मग त्याची इफिशियन्सी कशी कमी होते ह्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर हे तर पोटाचं दिलेलं आहे. जठर आहे म्हणजे पहिलं अन्न इथे येतं आणि पहिलं डायजेशनची सिस्टीम इथे तयार होते आणि इथे हे सगळं जे अन्न आहे ते अन्न आपल्याला लागणारी जी पाचक रस आहे त्या पाचक रसामध्ये जातं. हे सगळं जे आहे ते आपण बघतोय. मागच्या वेळेला पण बघितलं आणि आजही बघणार आहोत की आता हे इथे दाखवलं त्यांनी छोटं आतडं दाखवलेलं आहे. त्या छोट्या आतड्यामध्ये पण पचनाचं आणि बाहेर गोष्टी ज्या टाकायच्या असतात त्याच्याबद्दलचं बरंचसं कार्य होतं. हे जे आहे ते छोटं आतडच दाखवलेलं आहे. परत त्याच्यानंतर पुढे मोठं आतडं असतं आणि मोठ्या आतड्यातून भाग बाहेर जातो.
पुढे जो भाग दाखवलेला आहे मी खूप भरभर घेतोय कारण हे खूप महत्वाचं नाही, परंतु देर इज ए कन्सिडरेशन फॉर दिस पार्ट ऑफ द बॉडी, आणि हे कन्सिडरेशन आपल्याला आपणच करायचं असतं. हे स्किन दाखवलेलं आहे, म्हणजे सगळं शरीर जे आहे हे प्रोटेक्ट केलेलं आहे, ह्या स्किननी केलेलं आहे. अशा पद्धतीने ह्या स्किनचा काही भाग दाखवलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट अबाउट द अदर ऑर्गन्स इन द बॉडी. आता हे काही भाग बघितले, त्याच्यापेक्षा वेगळे वेगळे खूप ऑर्गन्स आहेत. त्यातले काही महत्वाचे म्हणजे किडनी आहे, की या किडनीमध्ये अत्यंत महत्वाचं काम चालतं. ह्या किडनी जर का फेल झाल्या किंवा किडनी जर काम करत नसतील तर आपलं आरोग्य बिघडतं. हे किडनीचाच एक भाग दाखवलाय, त्याची कामं सांगितलेली आहेत काय ती महत्वाची. आणि अशा पद्धतीने हे ब्लॅडर जे आहे ते किडनी बाहेर टाकतो, म्हणजे बाहेर. तर बेसिकली हे सगळं दाखवण्याचा हेतू हाच आहे की ह्या सगळ्या गोष्टी जर का व्यवस्थित चालल्या तर आणि तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि त्या दृष्टीने आपण हा विचार करतोय. आणि तो विचार करत असताना आपण बघितलं पचन संस्था आहे, श्वसन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, चेता संस्था म्हणजे मेंदूच्या रिलेटेड संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे प्रजनन संस्था आहे, अस्थि संस्था आहे, स्नायू संस्था आहे. अशा या सगळ्या संस्था जर का शरीरात चांगलं काम करत असतील तरच आपण सुखी होऊ शकतो. नाही तर आपण मागच्या वेळेला बघितलं की सुखासाठी फक्त पैसा नाही लागत, आरोग्य पण लागतं आणि चांगलं वर्तन पण लागतं. चांगल्या वर्तनासाठी नियम आपण बघितले, मानसिक आरोग्यासाठी काय पद्धतीची प्रस्थ पाहिजेत हे आपण मागच्या वेळेला थोडी टेक्निकल म्हणजे नियमाच्या भाषेत आणि आज आपण थोडंसं संतांच्या भाषेत बघितलं. तर शरीर चांगलं राहण्यासाठी या सगळ्या संस्था ज्या आहेत आणि या संस्थेमधली जी जी काय ऑर्गन्स आहेत ती चालायला पाहिजे. आता बघितलं आपण तर मूळ बेसिक माणूस, त्या माणसा या सगळ्या सिस्टीम्स, या सिस्टीम मध्ये असलेले वेगळे वेगळे महत्वाचे अवयव, ते अवयव ज्या टिश्यूनी बनलेले आहेत ते टिश्यू, आणि हे टिश्यू ज्या पेशीपासून बनलेले आहेत त्या पेशी, हा सगळा भाग जो आहे, थोडक्यात आपलं शरीर व्यवस्थित चालायचं असेल तर आपल्या पेशी चांगल्या चालल्या पाहिजेत, आपल्या पेशी तंदुरुस्त पाहिजेत, आपल्याला पेशींचं सहकार्य पाहिजे. आणि आणखीन पुढे जर का आपण गेलो तर ह्या पेशी ज्या असतात या पेशी सुद्धा शेवटी कुठल्या तरी ऍटम्सच्या बनल्या, म्हणजे पेशीमध्ये बरेच कॉम्पोजिशन आहेत. एक सेलचा अभ्यास करायचा म्हटलं तरी 1000 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. या एक ह्युमन सेलमध्ये असंख्य गोष्टी असतात, परंतु शेवटी ते ऍटम्स बनलेले आहेत आणि ऍटम्स हे सब ऍटॉमिक पार्टिकल्सचा बनलेला आहे. सब ऍटॉमिक पार्टिकल्सचा अर्थ ते आहेत परंतु त्याला आपल्याला अस्तित्व सिद्ध करता येत नाही. थोडक्यात आपलं शरीर हे अजडापासून बनलेलं आहे आणि या अजडापासून, आणि अजड आपण मनाला म्हणतोय, म्हणजे जे काही आहे पण तो दाखवता येत नाही असं जे असतं त्याला अजड म्हणतात. तर आपलं सगळ्याच अस्तित्वाचं मूळ त्या अजडाशी जातं. म्हणजे शरीराच्या दृष्टीने विचार करा, मनाच्या दृष्टीने विचार करायचा, मनाच्या दृष्टीने विचार केला तर आपलं जे अंतःकरण आहे ज्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सगळ्या गोष्टी येतात, या सुद्धा सगळ्या अजड गोष्टी आहेत. आणि अध्यात्माच्या दृष्टीने विचार केला तर त्या परमात्म्याची जी छाया, ज्याला चिदाभास म्हणतात, तो चिदाभास म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत. थोडक्यात आपण असं बघतोय की सगळ्या गोष्टी मूळ त्या अजडाशी जातात. आणि त्या अजडाचा अभ्यास स्वामीजींनी एक वेगळ्या पद्धतीने विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने अध्यात्माच्या ट्रॅकवर ठेवण्यासाठी मानलेला आहे. आणि मागच्या वेळेला आपण बघितलं की या सिस्टीमला आपण इरिटेट केलं आणि आपण करत असतो. साधं उदाहरण मागच्या वेळेला आपण बघितलं स्मोकरचं, की जो सिगरेट ओढतो त्याच्या मनाला, म्हणजे त्याच्या ज्या कॉर्पोरेट माइंड आहे त्याचं म्हणून त्यांनी जे आयडेंटिफाय केलेलं स्वतःचं मन आहे त्याला बरं वाटत असतं, परंतु सिगरेट ओढत असताना त्या सगळ्या पेशी ज्या असतात, त्या पेशी संबंधित पेशी असतात त्या गुदमरत जात असतात. तसंच जेव्हा माणूस अहंकार असतो आणि अहंकाराने जळत असतो किंवा द्वेष करत असतो लोकांचा, तेव्हा सुद्धा तो द्वेष जो असतो तो सगळ्या शरीरामध्ये सर्क्युलेट होत असतो. किंवा पुढे आपण बघूया, किंवा त्या मनाने शिकवा या पुस्तकामध्ये आपण बघितलंय की ताण परिस्थितीमध्ये शरीरात काय घोटाळे होतात. कुठलंही ताण आलं तर शरीरामध्ये काय काय गोष्टी घडतात आणि कशा पद्धतीने शरीर ऍक्टिव्हेट होतं आणि काही वेळाने परत ते शांत होतं. अशा पद्धतीने ही होत असते.
थोडक्यात स्वस्थ शरीर, शांत मतवृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त देवासाठी आणि धर्मासाठी नाहीयेत, त्या आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी सुद्धा आहेत. आणि ह्या ठिकाणी बॉडी सिस्टीम टू सेल असं आपण थोडक्यात जर का बघितलं तर आपलं शरीर आहे, शरीरामध्ये सिस्टीम्स आहेत आणि सिस्टीमचं बेसिक युनिट जे आहे ते सेल आहे. कारण त्या ठिकाणी इट इज आयडेंटिफाईड, काय म्हणतात ते, जीव. पहिला सर्वात छोटा जीव आहे तो सेल आहे, अमिबाचा आहे बघितला तर. म्हणजे आपल्या शरीराचा सर्वात छोटा लिव्हिंग ॲटम इज सेल. आता या प्रत्येक सेलला एक विशिष्ट कार्य करायला लागतं. आता ते समजा डोळ्याचा सेल असेल तर डोळ्याचं त्याला कार्य करायला लागेल. तो जर का लिव्हरचा असेल तर लिव्हर, आणि ते स्पेशलायझेशन आहे. तसं प्रत्येक गोष्टीचं स्पेशलायझेशन असतं, तसं ते सुपर स्पेशलायझेशन आहे. म्हणजे शरीरामध्ये असंख्य गोष्टी घडतात. जे म्हणतात ते ब्रह्मांडात सगळं घडू शकतं ते आपल्या सगळ्या शरीरात घडत असतं. म्हणून हे प्रिसिजन काम करणारे हे सेल्स युनिट्स आहेत. त्या प्रत्येका सेलला एक स्वतःचं असं इम्पॉर्टंट फंक्शन करायचं असतं आणि ते परफॉर्म केलं तरच आपलं शरीर चांगलं चालतं. आता हा जिवंत सेल असल्यामुळे जसं याला काम आहे, याला अस्तित्व आहे, तसं एव्हरी सेल हॅज ए माइंड, इट हॅज डिझायर ऑल्सो. म्हणजे त्याला मन आहे, त्याला इच्छा आहे. त्याची इच्छा सोपी आहे की मी ह्या शरीरात आलेलो आहे, मी या शरीराला योग्य पद्धतीने माझी सेवा देत आहे आणि मला या शरीरात सुखाने राहायचं आहे. मला यासाठी जे काही अन्न पाहिजे, जे काही श्वास, हवा, ऑक्सिजन पाहिजे ते सगळं व्यवस्थित मिळालं पाहिजे, एवढी त्याची डिझायर आहे. पण ह्या सगळ्या बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ सेल्स असलेल्या माणसाची जो मन आहे त्या मनाला सुद्धा इच्छा आहेत आणि त्या मनाच्या इच्छा आहेत त्या सेन्शुअल आहेत. म्हणजे त्याला इंद्रियाच्या इच्छा आहेत, इंद्रिय सुख हवेत, त्याला अहंकाराचं सुख हवं आहे, त्याला एस्टीम हवाय, त्याला प्रेस्टीज हवाय, त्याला मान हवाय, त्याला सन्मान हवाय. ह्या सगळ्या गोष्टी मनाला आहेत आणि त्या मनाच्या इच्छा पूर्णासाठी शरीर काम करत असतं. म्हणजे मन शरीराकडून काम करून घेत असतं. त्यातल्या काही गोष्टी अशा असतात की त्याला सेल व्यवस्थित सहकार्य करतात. परंतु मगाशी म्हटलं की एखादा खूप तापण असेल तर त्या शरीरातली सगळी सेल घुसळून निघत असतात एकसारखे. किंवा व्यसन करणारा माणूस असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वागणारा, कॉन्शियसनेस जो आहे तो सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागला तर सेल्सना त्रास होतो. तर थोडक्यात देर आर बिलियन्स ऑफ माइंड स्टेईंग इन ए सिंगल बॉडी. आपल्या शरीरात जेवढे सेल आहेत तेवढ्या प्रकारची मन आपल्या शरीरात आहेत. आणि ह्या मनाचं आणि आपलं जे कॉर्पोरेट मन, ज्याला आपण एक मोठं म्हणू, सर्वात कॉमन मन म्हणू, त्या मनाचं जर का चाललं व्यवस्थित तर स्वास्थ्य आहे. आणि ह्याच्यात जर का कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला आणि तो एक्स्ट्रीम स्टेजला गेला तर त्याच्यामध्ये रोग निर्माण होतो किंवा संकट निर्माण होतात. आता ह्या ज्या ऑर्गनाइज माइंडला जी काय आपल्याला हा सुख पाहिजे, त्याच्यामध्ये चांगलं त्याला चव पाहिजे, मुलायम स्पर्श पाहिजे, एकदम गोड आवाज ऐकायला पाहिजे किंवा मधुर असं काहीतरी ऐकायला पाहिजे, छान त्याला दिसलं पाहिजे, त्याला एक उत्कृष्ट चांगला स्मेल पाहिजे. आता ह्या गोष्टी काय सेलला त्रासदायक असं नाही, परंतु एखादी टेस्ट मिळत नाही म्हणून त्या टेस्टसाठी तो वाटेल त्या गोष्टी करतो, त्या काही त्या सेलला आवडत नाहीत, कारण त्याच्यामुळे त्याला अनेक वेळा विनाकारण त्रास होतो. तसंच मग हे जे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया ह्या काही सेलच्या गोष्टी नाहीत. सेलला फक्त अस्तित्वापुरतं फक्त हवं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हा त्या सेल्सना त्रास होतो. माणसाला सत्ता हवे, संपत्ती हवे, कीर्ती हवे, प्रतिष्ठा हवे, त्या सेल्सला काही नको आहे. अशा पद्धतीने आपल्या वेगळ्या वेगळ्या अनएंडिंग लस्ट फॉर प्लेजर ज्या असतात किंवा न संपणाऱ्या ज्या हव्यास असतात, ते हव्यास अनेक वेळा आपल्या शरीरात विषमता निर्माण करतात आणि मग शरीरात विषमता निर्माण होते. शरीरामध्ये सगळे जे एका हार्मोनीमध्ये चालायला पाहिजे ते चालत नाही. आणि ह्याच्यावर उपाय काय? तर ह्याच्यावर उपाय परत मनाच्या पातळीवर येतो. कंट्रोल ऑफ युअर डिझायर्स, बॅलन्सिंग ऑफ द इमोशन्स अँड टेकिंग कॉन्शियस डिसिजन्स. श्रेयस आणि प्रेयस याचा विचार करत जगणं हाच त्याचा उपाय आहे. म्हणजे आपण असा विचार करतो की पैशासाठी, आपल्याला सुखासाठी संपत्ती पाहिजे, चांगलं शरीर पाहिजे आणि चांगला स्वभाव पाहिजे. चांगला स्वभाव असेल तर आपोआप
त्या पद्धतीने श्रेयस विचार होईल, शरीराची म्हणजे आरोग्य राखलं जाईल. शरीराचं आणि मनाचं आरोग्य राखलं गेलं तर संपत्ती मिळवणं काय अवघड गोष्ट नाही, संपत्ती मिळतच राहील. आणि जी मिळेल त्याच्यामध्ये असमाधानी तो राहणार नाही, हव्यास राहणार नाही. तर अशा पद्धतीने सगळं मूळ जे आहे ते आपल्या मनाशी येतं. मनाशी याचा अर्थ अंतःकरणाशी येतं. आणि या अंतःकरणाचं जे उगम होतं तो जो परमात्मा आहे, ज्या प्रकृती आहे, त्या प्रकृतीपाशी किंवा त्या परमेश्वरापाशी आपण पोचतो. हे एक वेगळ्या पद्धतीची मांडणी योग ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्याचा हा जो आत्मा आहे, म्हणजे ह्या सगळ्या मांडणीचं जे कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे. आणि तो जर का आपल्याला व्यवस्थित कळला तरच आपल्याला योग ग्रंथाचे उपाय जे अधिक डिटेल्स मध्ये दिलेले आहेत ते कळतील. आणि म्हणून आपण थोडी जास्त पाठ, आता 3रा पाठ घेतोय आपण या इच्छापूर्तीवर. आणि ह्या इच्छापूर्तीचा आता 4था जो पाठ असेल त्या 4थ्या पाठाकडे आपण याच्यापूर्वी तो कसा असेल तर तो असेल ध्यानाचा पाठ. म्हणजे त्यांनी सांगितलं ध्यान म्हणजे काय, स्वामीजींनी शरीराशी संवाद नावाची ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. ध्यानाची जी कन्सेप्ट आहे आपली ती कन्सेप्ट आहे शरीराशी संवाद. आणि हा शरीराशी संवाद म्हणजे शेवटी काय आहे, शरीराशी संवाद म्हणजे आपण आपल्या शरीराला म्हणजे शरीराच्या घटकाला किंवा आपल्या अवयवांना, थोडक्यात आपल्या सेल्सना आपण नीट ट्रीटमेंट देत नाही. कारण आपलं जे लाईफ आहे ते खूप हेक्टिक झालेलं आहे, खूप स्पीडी झालेलं आहे, खूप स्ट्रेसफुल झालेलं आहे. आणि या स्ट्रेसची जी आवश्यकता आहे ती आवश्यकता बघा आपल्याला सुद्धा, समजा एक महिन्याला 10,000 रुपये मिळत असतील तर 10,000 रुपयापैकी 2-3 हजार रुपये आपलं जेवण खाण म्हणजे बेसिक नीडसाठी सगळं जातं. पण हा जो ध्यानाचा जो आपला पुढचा पाठ आहे त्याच्याबद्दलच एक गोष्ट शेअर करायची. ही जी फिगर आता आपल्या समोर दिसते ती आहे ह्या प्रत्येक योग ग्रंथामध्ये अशी षटचक्र साधना दिलेली आहे. षटचक्र साधना म्हणजे इथे बघा डावीकडची फिगर बघा, खाली मूळाधार चक्र आहे, त्याच्यावर थोडं स्वाधिष्ठान चक्र आहे, नंतर बेंबीच्या भागात मणिपूर चक्र आहे, हृदयाच्या भागात अनाहत चक्र आहे, कंठाच्या भागात विशुद्ध चक्र आहे आणि 2 डोळ्यांच्या भिवळीच्या त्या ठिकाणी आज्ञा चक्र आहे आणि शेवटी वरती एकदम शून्य चक्र किंवा सहस्त्रदल चक्र आहे. आता ह्या चक्रांचा योग म्हणजे योगा अभ्यासूने विचार केलेला आहे. परंतु विज्ञानाने जो विचार केला आहे त्याच्यात असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे त्या योग ग्रंथामध्ये, ते आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत की ही जी आपली मूळ खालचं चक्र आहे, मूलाधार चक्र आहे, त्या ठिकाणी आपली जी मूळ शक्ती आहे सगळी, ज्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात, ती त्या ठिकाणी आहे. की सगळी जी ह्या निसर्गाकडून आपल्या शरीराला, अस्तित्वाला, या जीवाला जी मिळालेली शक्ती आहे ती सगळी शक्ती त्या ठिकाणी आहे. आणि त्या शक्तीचा एक भाग कुंडलिनी शक्ती आहे, जी अत्यंत प्युअर आणि अत्यंत शुद्ध अशी शक्ती आहे, की जी शक्ती बऱ्याच वेळा सुप्त असते. आणि ती जर का आपण, म्हणजे स्वामीजीने 2 कल्पना केलेली आहे, एक कुंडलिनी शक्ती आहे आणि एक आहे विद्युल्लिनी शक्ती. तर ही विद्युल्लिनी शक्ती जी आहे त्या विद्युल्लिनी शक्तीला जर का आपण शांत केलं, म्हणजे मनाने विचाराने आपण शांत झालो, तर ही कुंडलिनी शक्ती हळूहळू वर येते. आता मी अगदी थोडक्यात सांगतोय कारण आपल्याला डिटेल बघायला आता वेळ नाहीये. त्याच्यानंतर वरचं जे स्वाधिष्ठान चक्र आहे ते स्वाधिष्ठान चक्र जे आहे त्याच्याकडे 2 काम आहेत. एक म्हणजे पुनरुत्पादन कार्य आणि दुसरं म्हणजे स्वच्छता कार्य. त्याच्यानंतर हे मणिपूर चक्र आहे ते तिथे पोटाशी जे आहे, बेंबीशी, ते सगळं पचनक्रिया आणि अन्नसंबंधी अन्नरस निर्माण करण्याचं ते काम आहे. इथे हार्टचं जे आहे अनाहत चक्र, त्या ठिकाणी रक्ताचं म्हणजे हार्टचं काम आणि फुफ्फुसाचं काम म्हणजे ऑक्सिजन निर्मिती, सर्क्युलेशन आणि ब्लड सर्क्युलेशनचं काम इथे होतं. इथे हे जे आहे इथे कम्युनिकेशन म्हणजे हार्ट टू ब्रेन कम्युनिकेशन, ते बरेचसे जंक्शन इथे आहेत. बुद्धीचं चक्र हे आहे आणि हे आज्ञाचक्र, म्हणजे सगळ्या गोष्टी इथे आल्यानंतर मेंदूतून शरीरात सगळ्या आगळ्या सुटतात ते. तर ह्या ठिकाणी आपल्याला जे ध्यान सांगितलेलं आहे ते ध्यान करत असताना आपण शांत व्हायचं आणि आपल्या शरीरातल्या एकेका चक्राशी संवाद साधायचा. असं म्हणायचं की मी तुम्हाला
योग्य पद्धतीने ह्या सगळ्या पेशी, ह्या चक्राच्या निमित्ताने त्या सगळ्या तिथल्या पेशींशी संबंध करायचा, कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांच्याशी आपल्याला संवाद करायचा आहे. आणि ह्या संवादाच्या माध्यमातून जी मन आणि पेशी किंवा मन आणि शरीर याच्यामध्ये जो विसंवाद किंवा जे असमता निर्माण होते ती कमी करायची संकल्पाने. आणि असा विचार करत 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 जेवढं जमेल तेवढं 20 मिनिटं म्हणा, अर्धा तास म्हणा, ध्यान हे आपल्याला जोडलं पाहिजे. सुरुवातीलाच या इच्छापूर्तीच्या पाठाच्या वेळेला आपण बघितलं होतं की 2 पायावर प्रगती होते. एक पाय जे असतो तो जेव्हा जमिनीवर टेकला जातो तेव्हा दुसरा पुढे जातो, दुसरा हवेत जातो, तो जेव्हा टेकला जातो. म्हणजे गती आणि शक्ती ह्या 2 गोष्टी शरीरात जीवनात आवश्यक असतात. गती आपण कायम करत असतो, परंतु जी शांती असेल ती मिळत नाही. ती शांती या ध्यानाच्या माध्यमातून जोडायची असा एक उपाय दिलेला आहे. आणि ह्याच्यातून साध्य काय करायचं आहे आपल्याला, तर एक म्हणजे ह्या समाधीचे जे खरे अनेक पद्धतीने ध्यान पद्धती म्हणजे जगामध्ये मला वाटतंय देअर मस्ट बी हंड्रेड्स ऑफ मेडिटेशन मेथड्स. परंतु काय काय इथे उद्देश आहे की शरीर आणि मनाची समता आणि एका ठिकाणी आज्ञाचक्रात येईपर्यंत एवढी एक समता त्या ध्यान काळात झाली पाहिजे की त्या ठिकाणी पूर्ण शांत वृत्तीने आपण काही काळ राहू शकलो पाहिजे. आणि मग जेव्हा जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा आपली साधना ह्या इकडे ह्या सहस्त्र इथे प्रयत्न नाही करायचा, शून्य चक्रात किंवा सहस्त्र चक्रात जाईल. परंतु त्यासाठी प्रयत्न फक्त आमची सगळी कॉमेंट्री डिटेल ती आपण नंतर बघूया की आज्ञाचक्रापर्यंतच असते. आणि मग इथे जीव आहे, कुंडलिनीची म्हणजे जीवाची मूळ शक्ती इथे आहे आणि बाहेर शिव आहे, जीवा शिवाची भेट असं ते म्हणतात. हा फक्त अगदी थोडक्यात भाग आपण आज बघितला. परंतु इच्छापूर्तीचा किंवा सुखप्राप्तीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये वर्तनाचं आपल्याला जे काही पथ्य पाळायचं आहे त्या वर्तनाच्या पथ्याला ही ध्यानाची जोड पुढे द्यायची आहे. त्याच्याबद्दल आपण विचार पुढच्या पाठामध्ये करूया. आणि आता या ठिकाणी आपण प्रार्थनेकडे जाऊया. आत्मचिंतन प्रार्थना. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या या पुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना आणि सर्वांना